नमस्कार. नमस्कार. कुठून आले दादा तुम्ही? ना इंदौर. इंदोर. काय व्यसन करायचे? दारू, बिमाल, गांजा हं. ते सगळं सुटलेलं आहे. किती दारू प्यायचे रोज? रोज 6 क्वार्टर 6 क्वार्टर. कोणती? देशी. देशी दारू. कुठून आले तुम्ही आणि? ते इंदौरपासून. इंदोरहून आले. बरं. आणि किती वर्षापासून पित होते? ते 10 वर्ष. 10 वर्ष झाले. 10 वर्ष. आणि कधी सोडली नव्हती? कधी सोडली नव्हती. सुटत नव्हती ते. का नव्हती सुटत? ते सोडायचं मन करत होता, मग संध्याकाळी परत म्हणत होता की चलो पिऊन घेऊ असं मन वाटत होतं. असं म्हणून तुम्ही 10 वर्ष दारू पिली. काढली. बरं. आता कसं वाटतंय दारू आता सोडल्यानंतर? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय आता. काय भूक वाढली का? भूक वाढली. वजन किती वाढलं? आता वजन 2 किलो वाढलं. अच्छा. ओके. छान. ताई, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. भांडणं नाहीयेत घरात, शांतता आहे. हं. दारू पिऊन जे भांडणं, उलट्या, त्रास जो काय व्हायचा तो पूर्ण बंद झाला. खूप छान वाटते. बघा बरं, आता मग कसं का दारूची निवड करता तुम्ही? सुटत नव्हतं आता काय. प्रयत्न केला, भरपूर वेळा प्रयत्न केला पण नाही सुटली. मनावरती कंट्रोल नाही होऊ शकत. आपल्या उपचाराने सुटली. उपचार करावाच लागतो. लोक बोलतात कशाला गेले तुम्ही, मनावर कंट्रोल करायचा होता. शक्यच नाहीये मनावर कंट्रोल. डॉक्टरांची ट्रीटमेंट लागते त्याच्यासाठी. आम्हाला भरपूर लोक म्हणले फसवतात, काय नसतं, हे सगळं खोटे. पण आम्हाला चांगला अनुभव आला. पहिल्याच इंजेक्शन, पहिल्या म्हणजे ज्या दिवशी इंजेक्शन घेतलं तेव्हापासून पूर्ण ते इच्छा बंद झाली. ठीक आहे. चालेल. खूप छान वाटलं. धन्यवाद. असेच व्यसनमुक्त राहा.